एकनाथ शिंदे यांनी राणानं दर्यापूरमध्ये माणसं उभे केले अभिजित अडसूळच्या विरोधात आणि इकडे सेनेचे मतं घेतोय, स्वतः माणूस उभा करतोय. तर एकंदरीत आम्ही पाहतो हे एकमेकाचे तंगडे वळण्याचं काम सुरू आहे. आघाडी असू दे का युती असू दे. आणि मग आमची महाशक्ती पक्की आहे, कोणी मिठाचा खळा टाकणार नाही आणि आज सामान्य माणसाला न्याय देण्याचं काम आम्ही करणार आहोत. त्याच्यानं हे सगळी आघाडी आणि युती पूर्ण बिघाडी होईल. महाशक्तीची सरकार येणार म्हणजे येणार. मला वाटतं मग सगळ्यातच तपासलं पाहिजे ना. उद्धवजीची तुम्ही बॅग तपासता तर मग बाकीच्या गाड्या तपासत ना तुम्ही, हे गलत आहे. हे म्हणजे निवडणूक आयोग हे करत आहे का, पार्शलिटी करत आहे का? लाडकी बहीण माझी, लाडका युवा, सगळ्यांपुढे आपला शेतकरी हवा. शिवसेना जिंदाबाद, दृश्यमान जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद, दृश्यमान जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद, दृश्यमान जिंदाबाद. पार्टीचंच झालं आहे, निवडणूक आयोगच पार्टीचं झालं आहे. देशातली लोकशाही संपली. संविधानाला आम्ही पाहतोय हात लावून लावून तुडवण्याचा जो प्रयत्न होत आहे हे चुकीचं आहे. निवडणूक ही निपक्ष निस्वार्थपणे झाली पाहिजे. उद्या जर ह्या निवडणुकीवर अशा प्रकारचे हस्तक्षेप वाढले तर लोकांचा विश्वास होईल आणि मग जे बटन दाबणारे लोक उद्या हातात गोटे घेईल. तिकडून ना नायक व्हायचं का महाराष्ट्राचा? 15 आमदार तुम्ही कोणाला नायक म्हणजे अनिल कपूर सारखा नाही, त्याचा आहे पण पूर्ण 5 वर्षासाठी. पूर्ण 5 वर्ष सरकारच आमची बनवणार आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं का छोट्या पक्षाचं सरकार येणार आणि एकंदरीत सगळे एकमेकाचे पाय ओढत आहे आणि त्या पाय ओढण्यामध्ये आमचा व्यवस्थित आम्ही त्याचा गेम लावणार आहोत. आणि मी सांगतो चित्र अतिशय चांगलं आहे. किमान प्रहारनं 40 सीटा उभ्या केल्या, आम्ही 10-15वर आघाडी घेत आहोत आणि निर्णय आमच्या बाजूने राहणार. बटेंगे तो कटेंगे आणि एक रहेंगे तो सेफ रहेंगे, याच्याकडे कसं? बटेंगे तो कटेंगे नहीं, हम सबको जोड़ने जा रहे हैं. आप बटेंगे और कटने की बात कर रहे हैं, हम हिंदुस्तान जोड़ने की बात कर रहे हैं. हम हमारे तिरंगा लेके कटने वाले हैं. तुम धर्म को लेकर कटने की बात और फिर लोगों को गुमराह करने की बात कर रहे होंगे तो उसका हम निषेध करते हैं. क्योंकि चुनाव ये धर्म के राजनीति पर नहीं, जात के मोहर पर नहीं, तो मुद्दे पर होना जरूरी है. त्याच्यासाठी बच्चू कडू लढत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.